जय मित्रांनो, आपण आज पाण्याच्या समस्येवरती बोलणार आहोत। आपल्याला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली, परंतु अजूनही आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ग्रामीण भाग तर सोडाच, ग्रामीण भागात तर पाण्याची समस्या भेडसावत आहेच, परंतु शहरी भागाला देखील ही समस्या ग्रहण लागलेलं आहे या पाण्याच्या समस्येचं। मग बँगलोर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, अशा मोठ्या मोठ्या मुंबई सिटी असेल, या सर्व सिट्यांमध्ये पाण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे। आपल्याला 75 वर्ष स्वातंत्र्याला झाल्यानंतर देखील आपल्याला साध्या मूलभूत सुविधांमधली पाणी ही सुविधा आपल्याला भारत सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिका देखील देऊ शकलेली नाही, हे वास्तव आहे। काय करता हे सरकार? गेली 75 वर्ष झाली स्वातंत्र्य होऊन, यांना अजून लोकांना पाण्याची सुविधा जर उपलब्ध करून देऊ शकले नाही, तर मग या सरकारचा उपयोग काय? यांना पायाभूत सुविधामध्ये मूलभूत सुविधा जी पाण्याची आहे ती जर आपल्याला देऊ शकत नाही, तर हे सरकार काय कामाचे? ग्रामीण भागामध्ये जर आपण बघत असाल तर नळाला पाणी आलं नाही तर झऱ्याचं पाणी असतं, विहिरीचं पाणी असतं, हापशाचं पाणी असतं, अशा अनेक प्रकारच्या पाण्याच्या सुविधा ह्या ग्रामीण भागामध्ये मूलभूत प्रमाणात उपलब्ध जरी आहेत, परंतु शहरी भागात जर पाण्याची समस्या जर उपलब्ध झाली तर महानगरपालिकेच्या पाण्याशिवाय शहरी भागात कुठल्याही प्रकारची पाण्याची सुविधा नाही। जर नळालाच पाणी आलं नाही तर काय अवस्था होते? आपण बँगलोर आणि पुण्यासारख्या, नाशिकसारख्या परिस्थिती, आपण आज नाशिकमध्ये देखील तीच परिस्थिती आपण बघत आहोत। नाशिकमध्ये देखील पाण्याची फार मोठ्या प्रमाणात समस्या जाणवत आहे। सर्वात मोठे महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा असलेला हा, धरणांचा जिल्हा असलेला हा नाशिक जिल्हा हा देखील पाण्यापासून वंचित राहिलेला आहे। गंगापूर धरणामध्ये पाण्यासाठा मुबलक असताना देखील मोठ्या प्रमाणात जायकवाडीला पाणी सोडलं जात आहे आणि नाशिकची जनता, नाशिकचे नागरिक हे पाण्यापासून वंचित ठेवले जात आहेत। त्याच्यावर नागरिकांनी जागरूक होण्याची आवश्यकता आहे। हे पाणी विकलं जातं आहे, हे पाणी ॲग्रीमेंट केलं जातं, या पाण्याचे ॲग्रीमेंट करून हे पाणी विकलं जातं। जायकवाडी धरणात हे पाणी जातं, तिकडं बिअर बारच्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना हे पाणी पुरवलं जातं। त्यामुळे नागरिकांनी याच्यावरती मोठ्या प्रमाणात जागृती घडवून आणणं आवश्यक आहे। ह्या पाण्याची समस्या जोपर्यंत सरकार सोडवत नाही, या ठिकाणी गंगापूर डॅम असेल, अनेक अजून डॅमची आवश्यकता नाशिक जिल्ह्यासाठी देखील आहे। जर सरकार अजून पाण्याचा प्रश्न सोडू शकत नाही, एकीकडे म्हणतो आम्ही डिजिटल इंडिया आणि मोठ्या प्रमाणात आम्ही रस्त्यांचे सुविधा उपलब्ध केले, परंतु आपण पाण्याचा प्रश्न आपण सोडू शकलो नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये पाण्याचा प्रश्न किती छानपणे शिवाजी महाराजांनी सोडवलं आहे, याचं प्रतिपादन जर आपण बघत आहोत तर किल्ल्यांवरती जाऊन आपण बघू शकतो की किती उत्तम प्रकारे किल्ल्यांमध्ये पाण्याची सुविधा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस जलसंपदा मंत्री होते ब्रिटिश काळामध्ये, त्यावेळेस त्यांनी हिरावडी प्रकल्प असेल आणि त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये जो प्रकल्प पाण्याचा उभा केला आहे, त्याच्यावरती देखील बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय उत्तम असं नियोजन पाण्याचं केलेलं आहे, परंतु त्यावर देखील कुठलंही शासन काम करताना दिसत नाही। आणि म्हणून आपल्याला 75 वर्षानंतर देखील पाण्यावरती जी मोठी समस्या आपल्याला भेडसावत आहे, याला जर कोणी जबाबदार असेल, पावसाचं पाणी पाऊस देखील चांगल्या प्रमाणात पावसाचं पाणी मिळतं आहे, परंतु त्या पाण्याचा साठा हा महानगरपालिका, स्वराज्य संस्था, राज्य संस्था, केंद्र संस्था यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं प्लॅनिंग, नियोजन केलं जात नाही। ह्या पाण्याचा साठा कसा करावा, तर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची जी संकल्पना होती पाण्याची, ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी पाण्याची संकल्पना आहे ती समजून घेतली पाहिजे आणि त्याच्यानुसार पाण्याचा जो साठा आहे तो कसा वाढवता येईल, यावरती या केंद्र शासनाने, राज्य शासनाने आणि महानगरपालिकांनी नियोजन करावं। आणि कुठल्याही प्रमाणात जे पाणी ज्या जिल्ह्याचं आहे, त्या जिल्ह्याचा ज्या पाण्याचा हक्क आहे, त्या प्रथमतः त्या नागरिकांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे। आणि अशा प्रकारचा जो पाण्यावर देखील इथं भ्रष्टाचार सुरू आहे, तो पाण्याचा भ्रष्टाचार देखील बंद झाला पाहिजे। एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।